करमाळा तालुक्यातील वांगी नंबर 1 उजनीच्याकडेच गाव आहे. तर इथं आपण ऊसासाठी 2 एकर ऊसासाठी लागण चालू असताना भूअस्त्र आणि ग्रोमॅजिक दिलं. आता दुसरा व्हिडिओ आपला बनवलेला आहे. त्याचा रिझल्ट बघा किती छान आहे. तर जबरदस्त रिझल्ट ऊसाला आलेला आहे. 5 कांड्यावर ऊस गेलेला आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणारच आहे सर्व काही. बघा मित्रांनो, 2 महिन्यात म्हणजे 1 2 3 4 5 कांड्यावरती ऊस आलेला मित्रांनो. बघा म्हणजे पानटे वगैरे मी रुंदाट पडलेली बघा. ही म्हणजे पोगारा बघा किती जाड आहे, कांडे लांब आहे, साईडचं कोंबर आहेत बघा. तरी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 येतो. पण त्याच्या साईडचं कोंबारा आहेत का सगळं मोठं निघलं. सगळं मोठं निघलं. हे बघा की केवढा मोठा कोंबारा निघला. हो केवढा आहे. तर सर जबरदस्त आहे मित्रांनो. इंडिया ॲग्रोचा रिझल्ट आपलं ओली ग्रोमॅजिकचा. सर्व मित्रांनी ऊसासाठी वापरणं गरजेचं आहे. पाऊस जास्त होता ना, त्याच्यामुळे पावसाने थोडं दबलं. पण आता लागले सुताला आता चांगलं. आपलं भूअस्त्र वापरल्याचा रिझल्ट इतका फोटो जाम काळू की बघा त्याच्यावरची पाण्याची. किती महिन्यात सर झाला आपला ऊस? आता ही ऊस आहे 15 ऑगस्ट. बघा की 2 महिन्याचा. 2 महिन्याचा फक्त मित्रांनो ऊस आहे हा. 2-3 कांड्यावर 3-4 कांड्यावर ऊस आलेला आहे. आपलं ओलिव्ह ग्रोमॅजिक आणि मायस्प्रे त्यांनी ड्रिपमधून सोडलेलं आहे मित्रांनो. तर 265 वाण आहे ना सर? हा 265 वाण आहे मित्रांनो. 2 महिन्यात जवळजवळ आता मी बघितलं फिरून तर कोमार तर एवढा जबरदस्त निघलेला आहे. आणि कोमार निघून ऊसाची काळोखी आणि उंची 1 नंबर आहे मित्रांनो. त्याच्यानंतर त्यांचा अनुभव मी आता त्यांना विचारला मित्रांनो. तर सर तुम्ही 2 मिनटं बोलू शकताय, तुम्हाला अनुभव काय आला ओलिव्हचा आणि त्याचा? ओलिव्ह सोडल्यानंतर काय काळोखी वाढली, फुटव्याची संख्या आणि जाडी 1 नंबर. 2 महिन्यात अजून ह्याच्यापेक्षा ऊस चांगला किती आणायचा. कमीत कमी 3-4 कांड्यावरती ऊस आहे काय काय. आणि फक्त 4 पोती रासायनिक टाकले मी, दुसरं काहीच केलं नाही. बघा मित्रांनो, म्हणजे फुटवा एवढा जबरदस्त आलेला आहे आणि उंची वगैरे तर एकदम जबरदस्त आहे मित्रांनो. फुटवा मी तर म्हणतो अजून निघतोय. प्रत्येक कोंबऱ्याला कमीत कमी एका फुटव्याला मला वाटतं 1 2 3 4 5 6 7 8 फुटवे आहेत सर. एकाला 8 कोंबर आहेत. 8 पेक्षा जास्त दिसेल. इतका जबरदस्त रिझल्ट आपला इंडिया ॲग्रोचा. म्हणजे साक्षात तुम्ही बघताच आहे. 2 महिन्याचा फक्त ऊस आहे मित्रांनो.